नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि एक मोठी बातमी कोकणातून, नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गातून ही बातमी आपण पाहणार आहोत. पण आपण थेट जाऊयात राज्यसभेत. इसके उपग्रह डेटा के अनुसार ऋषिगंगा नदी के जलग्रहण क्षेत्र में समुद्र तल से लगभग 5600 मीटर ऊपर स्थित ग्लेशियर के मुहाने पर हिमस्खलन हुआ, जो कि लगभग 14 वर्ग किलोमीटर क्षेत्र जितना बड़ा था, जिसके कारण ऋषिगंगा नदी के निचले क्षेत्र में फ्लैश फ्लड की स्थिति बन गई। उत्तराखंड सरकार से प्राप्त सूचनाओं के अनुसार अभी तक 20 लोगों की जानें जा चुकी हैं। ये आंकड़ा महोदय मैं थोड़ी स्पष्टता करना चाहूँ तो कल शाम 5 बजे तक का है, वो बदलता रहता है, और 6 लोग घायल हैं। प्राप्त जानकारी के अनुसार 197 व्यक्ति लापता है, जिसमें एनटीपीसी के निर्माणाधीन परियोजना के 139 व्यक्ति, ऋषिगंगा कार्यरत परियोजना के 46 व्यक्ति और 12 ग्रामीण शामिल है। राज्य सरकार ने यह सूचना विभिन्न स्रोतों के माध्यम से इकट्ठा की है, जिसमें परिवर्तन संभव है। एनटीपीसी परियोजना के 12 व्यक्तियों को एक टनल के अंदर से सुरक्षित बचा लिया गया है। ऋषिगंगा परियोजना के भी 15 व्यक्तियों को घटना के समय ही सुरक्षित बचा लिया गया है। एनटीपीसी परियोजना की एक दूसरी टनल में लगभग अंदाजन 25 से 35 लोग फंसे होने का अनुमान लगाया जा रहा है। इस टनल में फंसे हुए लोगों को सुरक्षित निकालने हेतु बचाव अभियान युद्ध स्तर पर जारी है। साथ ही साथ लापता व्यक्तियों को ढूंढने का कार्य भी बड़े पैमाने पर किया जा रहा है। राज्य सरकार ने जान गंवाने वालों के परिजनों के लिए 4 लाख रुपए की सहायता की घोषणा की है। घटनास्थल के नजदीक 13 छोटे गांव से एक पुल बह जाने के कारण संपर्क बिल्कुल कट गया है। इन गांवों के लिए रसद और जरूरी मेडिकल सामान हेलीकॉप्टर के द्वारा लगातार पहुंचाया जा रहा है। केंद्र सरकार द्वारा स्थिति को 24 घंटे उच्चतम स्तर पर निगरानी की जा रही है। माननीय प्रधानमंत्री जी स्वयं स्थिति पर गहरी निगाह रखे हुए हैं। गृह मंत्रालय के दोनों कंट्रोल रूम द्वारा स्थिति पर 24 घंटे नजर रखी जा रही है और राज्य को हर संभव सहायता मुहैया कराई जा रही है। विद्युत मंत्रालय के माननीय राज्य मंत्री ने घटनास्थल का दौरा किया और चल रहे राहत एवं बचाव कार्य का भी जायजा लिया है। आईटीबीपी ने अपना कंट्रोल रूम वहां स्थापित कर लिया है और उनके 450 जवान सभी जरूरी साजो सामान के साथ घटनास्थल पर राहत और बचाव अभियान में लगे हुए हैं। एनडीआरएफ की 5 टीमें घटनास्थल पर पहुंच चुकी है और राहत और बचाव अभियान में लगी हुई है। आर्मी की 8 टीमें, जिसमें एक इंजीनियरिंग टास्क फोर्स भी शामिल है, घटनास्थल पर बचाव कार्य कर रहा है। एक मेडिकल कॉलम और 2 एम्बुलेंस भी घटनास्थल पर तैनात है। नेवी की एक गोताखोर टीम भी घटनास्थल पर तैनात की गई है। एयरफोर्स के 5 हेलीकॉप्टरों को भी इस कार्य में लगाया गया है। जोशीमठ में भी प्रशासन द्वारा एक कंट्रोल रूम स्थापित किया गया है। घटनास्थल पर विपरीत परिस्थिति में भी घटना के बाद से ही लगातार राहत और बचाव कार्य तुरंत शुरू कर दिया गया था। टनल में फंसे लोगों को बाहर निकालने के लिए रात भर के अथक प्रयास के बाद आर्मी द्वारा टनल के मुंह पर पड़े मलबे को साफ कर लिया गया है। काफी अंदर तक हमारे लोग गए हैं। केंद्रीय जल आयोग के जो कर्मचारी अलकनंदा और गंगा बेसिन हरिद्वार तक में कार्यरत है, उनको भी अलर्ट पर रखा गया है। सशस्त्र सीमा बल की एक टीम भी घटनास्थल पर पहुंच चुकी है। डीआरडीओ की एक टीम हिमस्खलन की निगरानी करती है, घटनास्थल पर वो भी पहुंच चुकी है। एनटीपीसी के सीएमडी भी घटनास्थल पर पहुंच चुके हैं। नेशनल क्राइसिस मैनेजमेंट कमेटी की मीटिंग 7 फरवरी को ही 4:30 बजे कैबिनेट सचिव की अध्यक्षता में हुई, जिसमें सभी संबंधित एजेंसियों को समन्वय के साथ काम करने और राज्य प्रशासन को सभी जरूरी सहायता उपलब्ध कराने के निर्देश दे दिए गए हैं। केंद्रीय एजेंसियों के साथ साथ जिला प्रशासन, पुलिस और राज्य आपदा प्रबंधन विभाग भी राहत और बचाव कार्य में जुटे हैं। एसडीआरएफ की 2 टीमें भी राहत में और बचाव में कार्यरत है। राज्य स्वास्थ्य विभाग की 7 टीमें, 8 एम्बुलेंस मुख्य स्वास्थ्य अधिकारी के साथ मौके पर मौजूद है। इसके अतिरिक्त
राज्य सरकार ने 5 हेलीकॉप्टरों को भी बचाव कार्यों के लिए तैनात किया हुआ है। घटना के बाद सभी जगह बिजली की बहाली लगभग कर दी गई है। बीआरओ और राज्य पीडब्ल्यूडी द्वारा 5 पूर्ण रूप से टूटे हुए पुलों की मरम्मत शुरू की जा चुकी है। मैं यहाँ ये भी बताना चाहूंगा कि वित्त वर्ष 2021 में राज्य आपदा जोखिम प्रबंधन कोष SDRMF से लगभग 1041 करोड़ रुपए उत्तराखंड के लिए आवंटित किए गए हैं, जिसमें केंद्रीय की प्रथम किस्त ऑलरेडी 468 करोड़ रुपए की राशि राज्य को जारी की जा चुकी है। मैं सदन को केंद्र सरकार की ओर से यह आश्वस्त करना चाहता हूं कि राहत और बचाव कार्य के लिए सभी संभव उपाय राज्य सरकार के साथ समन्वय के साथ किए जा रहे हैं और जो भी आवश्यक कदम उठाना जरूरी है वो उठाए जा रहे हैं। और मैं सभी मृतकों के लिए अपनी ओर से सदन की ओर से श्रद्धांजलि व्यक्त कर समाप्त। I request all the members to raise and stand in silence in memory of those departed. या दुर्घटनेबद्दल राज्यसभेनं शोक व्यक्त केला आणि सगळ्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली। आणि आता महाराष्ट्रातल्या बातम्यांकडे वळूयात। बातमी आहे कोकणातून वैभववाडी नगरपंचायतीतील 7 राणे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करतायत। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। दरम्यान जे 7 नगरसेवक प्रवेश करणार आहे त्यात माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचा सुद्धा समावेश आहे असं कळतं। नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून काही असलेले 7 आणि 2 असे 9 नगरसेवक, त्याच्यामध्ये 3 नगराध्यक्ष आहेत, 1 उपनगराध्यक्ष आहेत। ते आजच या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आज ते प्रवेश करणार आहेत। एकंदरीत 5 वर्ष नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून किंवा लोकांना जी त्यांनी आश्वासने दिली होती ती आश्वासने त्या ठिकाणी पूर्ण करू शकले नाही। एकंदरीत नगरपंचायत ही प्रथमच झालेली होती आणि तिचा विकास ठप्प झाल्यामुळे नितेश राणे त्या नगरपंचायतीचा विकास करू शकत नाही ही खात्री झाल्यामुळे आज त्यांचे असलेले 9 राणे समर्थक नगरसेवक, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय नेमकं यांचं म्हणणं आहे का नितेश राणेंची साथ सोडून हे सगळे शिवसेनेत चाललेत? मिलिंदजी, 2च दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकणात आले होते। सिंधुदुर्गामध्ये त्यांनी नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन देखील झालेलं आहे। त्यावेळेला खूप राजकीय गजाली आणि राजकीय धुळा जो आहे कोकणामध्ये उडालेला होता। हा कोकणच्या लाल मातीतला राजकीय धुळा खाली बसत नाही, तोच शिवसेनेने राणेंच्या सत्तेला खिंडार पाडलेला आहे। वैभववाडीतील 6 नगरसेवक, त्यापैकी 3 माजी नगराध्यक्ष देखील आहेत। हे सर्वजण आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आणि हा पक्षप्रवेश होत असल्याची कुणकुण जेव्हा भाजपचे आमदार नितेश राणे यांना देखील लागले त्यावेळेला त्यांनी ट्विट करून आम्ही आता व्हॅलेंटाईन डे जवळ आलेला आहे त्यामुळे शिवसेनेला गिफ्ट म्हणून हे 6 नगरसेवक देत असल्याचं त्यांनी देखील ट्विट केलेलं आहे काही वेळापूर्वी। त्यामुळे कोकणच्या लाल मातीचा जो काही राजकीय धुळा आहे तो अजून उडालेला आहे आणि एकूणच कोकणातली जी गजाली आहे त्या मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे। एकूणच सर्व या राजकीय घडामोडी ज्या सुरू आहेत त्या काही थांबणार नाही असं दिसत आहे, कारण निवडणुका जवळ आहे त्यामुळे सगळीकडेच ह्याची चर्चा जी आहे सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे। ठीक आहे उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे शिवसेनेतल्या या इन्कमिंगवरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक खोचक ट्विट केलंय। प्रिय उद्धवजी, हॅपी व्हॅलेंटाईन डे असं ज्युनियर राणे यांनी ट्विट केलंय। हे 7 नगरसेवक माझ्याकडून व्हॅलेंटाईनचं गिफ्ट समजा असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे। वाबे वैभववाडी नगरपंचायतीचे काही आमचे नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर अशी बातमी मी वाचलेली आणि ऐकलेली आहे। व्हॅलेंटाईन डे काही दिवसावर आहे। शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे आणि जुनं प्रेमाला कधी विसरायचं नसतं हे सगळेच म्हणतात। आणि आता अगर वाबे वैभववाडीची परिस्थिती अगर तुम्ही पाहिली
तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे मूळ शिवसैनिक उमेदवार म्हणून पण उभं राहू शकत नाही किंवा त्यांच्याकडे उमेदवार पण भेटणार नाहीत, अशी परिस्थिती शिवसेनेची आज आहे. शिवसेना पक्ष हा माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि साहेबांचा आदर आम्ही काल पण करत होतो, आज पण करतो आणि उद्याही करणार. आमच्या हृदयात बाळासाहेब आहेत आणि बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये अशी एक निष्ठावान प्रामाणिक त्यांच्यावर प्रेम करणारं कुटुंब म्हणून आमच्या लोकांची भावना आहे. म्हणून हे 7 नगरसेवक व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने मी उद्धवजींकडे पाठवतोय. अजून एक बाब अशी आहे की मेडिकल कॉलेजसाठी जेव्हा राणे साहेबांनी उद्धवजींना त्यांच्या एका रुटीन फाईल किंवा रुटीन सहीसाठी फोन केला होता, तर उद्धवजींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आमच्या मेडिकल कॉलेजची फाईल साईन त्यांनी केली. आणि आम्ही उद्धवजींना काही देऊ शकत नाही, दिल्यावर ते घेणार नाही, गुच्छही पाठवला तर ते स्वीकारणार नाही. म्हणून हे 7 नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी आणि त्यांचा धन्यवाद देण्यासाठी मी 7 नगरसेवक त्यांच्याकडे पाठवत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने मी उद्धवजींना आणि शिवसेनांना मनापासून शुभेच्छा देतो. नवी मुंबईतून एक मोठी बातमी येते. नवी मुंबईच्या तळोजा MIDC मध्ये एक भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे. ही बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहताय News18 लोकमत. नवी मुंबईतून एक मोठी बातमी हाती येते. तळोजा MIDC मध्ये एक मोठी आग लागली आहे. आजोप्लास्ट या रासायनिक कारखान्याला ही आग लागल्याची माहिती मिळते. आपण या दृश्यांमध्ये स्पष्ट पाहू शकतो. धुराचे जबरदस्त लोट सगळीकडे पसरलेले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेत. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनय, मिलिंद, बरोबर 12 वाजताची ही घटना आहे आणि 12 वाजता ही आग लागलेली आहे. आगीचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवानांचं म्हणतात कदाचित शॉर्ट सर्किटनी आग लागली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रासायनिक कंपनी आहे आजोप्लास्ट म्हणून, आणि या कंपनीच्या आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी देखील छोट्या मोठ्या रासायनिक कंपन्या आहेत. त्यामुळे ही एक मोठी भीती आहे की ज्या पद्धतीने जेवढी मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे, ही आग जर पसरली आणि इतर कंपन्यांमध्ये जर पर्यंत जर पोहोचली तर मात्र ही कंट्रोलच्या बाहेर होणार. त्यामुळे आता अग्निशमन दलाच्या जवानांनी सध्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आणि 10 गाड्यांमधून त्या जवानांनी ही आग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. आग इतर ठिकाणी पोहोचू नये याचा प्रयत्न चाललाय. दुसरी गोष्ट, रासायनिक कंपनी असल्यामुळे आतमध्ये केमिकलचे ड्रम्स मोठ्या प्रमाणात आहेत. ते ड्रम्स जर उडाले आणि उडून जर दुसऱ्या शेजारच्या कंपनीमध्ये जर पडले तर मात्र आग पसरू शकते. यासाठी कुलिंगचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर फोमचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि त्याचमुळे आता नवी मुंबई असेल, पनवेल महापालिका असेल, त्याचबरोबर तळोजा MIDC या इथले सगळे अग्निशमन दलाचे गाड्या आता घटनास्थळी पोहोचल्यात. आणखीन काही गाड्यांची देखील मागणी केली गेलेली आहे. काही खाजगी प्रायव्हेट पाण्याचे टँकर असतील ते देखील मागवण्यात आले, जेणेकरून पाण्याचा मारा पाणी कुठे कमी पडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. 10 गाड्यांवरती जवान आहे सध्या हे आग बुझवण्याचं काम करतात. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजून जे काही अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे त्यामध्ये कोणी अजून जखमी नाही आहे. हे एक सगळ्यात महत्त्वाची बाब समोर आली. विनय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. पंजाबी गायक आणि लाल किल्ल्यावरील हिंसे प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांनी अटक केली. 26 जानेवारीपासून दीप सिद्धू फरार होता. तो जिथे लपून बसला होता तिथून व्हिडिओ पोस्ट करत होता. स्पेशल सेलनं दिल्ली पोलिसांचा स्वतंत्र विभाग जो आहे त्यानं विशेष कारवाईसाठी एक पथक नेमलं. या विभागाकडे दहशतवादी हल्ले आणि दंगलींसारखी महत्त्वाची प्रकरणं सोपवली जातात. याच सेलनं दीपला शोधून काढलं आणि बेड्या ठोकल्यात. दीपवर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. बलिदान आणि सेवा ही शीख धर्माची ओळख आहे. या प्रतिमेला साजेसं काम दुबईतल्या गुरुद्वारामध्ये सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून गुरुद्वारातल्या पार्किंग लॉटमध्ये लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. UAEमध्ये चीनमध्ये बनवलेली लस देण्यात येते, पण मेडिकल आणि फ्रंटलाईन वर्कर्सची संख्या खूपच कमी असल्यानं लसीकरणाला वेळ लागतोय. त्यातच या देशात कोरोनाचे रुग्णही वाढत आहेत. ही परिस्थिती पाहिल्यानंतर शीख बांधवांनी इथल्या सरकारशी संपर्क साधला आणि लसीकरण करण्याची परवानगी मागितली.
विशेष म्हणजे मोहीम राबवताना लाभार्थी कोणत्याही देशाचा आहे हे बघितलं जात नाही, धर्म पाहायचा नाही, कारण हे मानवतेचं काम आहे। एरवी लंगरच्या माध्यमातून 24 तास भोजनाची सेवा देणाऱ्या गुरुद्वारातल्या या शीख बांधवांनी या निमित्ताने एक आदर्शच घालून दिलाय। जिसको हुआ है कोविड, उनसे जाके पूछे तो बहुत तकलीफ में भी है। पहले 10-15 दिन उनको काफ़ी तकलीफ हो, जो स्टेट पे होता है, लाइक सेकंड थर्ड स्टेट पे हो गया तो आदमी की जान भी जा सकती है। उससे अच्छा है कि आप पॉजिटिव सोचिए और वैक्सीन लगाइए, कोई भी वैक्सीन हो। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।